सर्वप्रथम मी सर्व पदाधिकाऱ्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जो प्रचाराचा नारळ आज आम्ही फोडलेला आहे। आम्ही ह्या सर्वांच्या साक्षीने या सर्व तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला आणि ह्या मेळाव्यासाठी सगळेच उपस्थित राहिले। मला खूप आनंद होत आहे आणि अभिमान आहे की सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जास्तीत जास्त या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ह्या मेळाव्याला भरघोस असा त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे। आणि मी तुम्हाला खरंच या माध्यमातून मी सांगतो आहे की येणाऱ्या 15 तारखेला मशालीच्या समोरचं हे बटन दाबून तो बटनाचं एवढं बटन दाबलं जाईल की तो मला वाटतं ती मशीन पण काम करायची बंद होईल असं मला वाटतं ह्या सगळ्यांच्या माध्यमातून। आता तुम्ही विद्यमान कोण आहेत नगरसेवक ते तर पहिलं सांगा। खरं तर लोकांना माहिती नाही तिथे नगरसेवक कोण आहे, नगरसेविका आहे, पण त्यांचं नाव कधी आलं का समोर? महानगरपालिकेमध्ये जो पूर्वीचा जो वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होता आणि महिला निवडून आलेल्या, पण त्या महिलेला कधी नगरसेविका म्हणून लोकांसमोर आणलं गेलं का? नगरसेवक म्हणून स्वतःच मिरवत राहायचं आणि लोकांसमोर जायचं आणि मी नगरसेवक म्हणून कामं केली आहे तसे दाखवायचं। खरं तर लोकांची ही दिशाभूल त्यांनी पहिलीच केलेली आहे। आणि राहिली कामाच्या गोष्टी, कोणती कामं केली आहेत दाखवा ना। या विभागात अजिबात कामं केलेली नाही आहेत। आता 3 वर्ष तुमचा जो नगरसेवकाचा जो कार्यकाळ आहे तो संपल्यानंतर 3 वर्ष हाच प्रशासकांचं काम होतं। तुम्ही काय काम केलं? ह्याच्या अगोदर पण 5 वर्ष प्रशासकांनीच काम केलेलं आहे, कारण तिथे नगरसेविका म्हणून तिथे कधी फिरलेलेच नाही। वार्डात कोणाला माहिती पण नाही नगरसेवक कोण आहे। त्यांनी नगरसेवक म्हणून स्वतःलाच आपलं जाहीर केलेलं होतं। त्यामुळे लोकांची दिशाभूल करून फक्त तिथे मलिदा खाण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी कामं अजिबात केलेली नाही आहेत। लोकांच्या अजूनही तक्रारी केवढ्या आहेत की गटार, नाले, रस्ते आहे तसेच आहेत, त्यावर कोणत्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही आहे। माझा ठाम विश्वास आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांवर पण ठाम विश्वास आहे। हे लोक स्वतःच तिथे लोकांमध्ये जाऊन लोकांनीच प्रश्न विचारलेले आहेत, अरे ह्या ठिकाणी जी कामं आहेत ती कोणी केलेली आहेत आणि कामं कुठे केलेली आहेत? अजूनही हाय त्याच परिस्थितीत आम्ही राहतो आहे। लोकांची नाराजी मोठी आहे आणि ह्याचा तुम्हाला येत्या 16 तारखेला 15 तारखेला मतपत्रिकेतून मतदानातून आणि 16 तारखेला तुम्हाला तो रिझल्ट दिसून येईल। या प्रभाग क्रमांक 144वर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। खरं तर आता ह्या प्रभाग क्रमांक 144 आहे ह्याच्यात BRC सारख्या क्वार्टर्स आहेत, नेव्हल आहे, NAD, टाटाच्या या वसाहती आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला महानगरपालिकेच्या आपण सोयीसुविधा देऊ शकत नाही, पण त्यांच्या ज्या वैयक्तिक ज्या समस्या आहेत, त्या प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आम्ही वेळोवेळी केलेलं आहे। त्यांच्याशी आम्ही प्रत्येक वेळी त्या गोष्टीत संबंधित आहोत। राहिले गावठाणाचा विषय, गावठाणाच्या वेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी गावठाणाच्या कितीतरी समस्या आहेत। सिवेज लाईनचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ते कुठे अजून सोडवलं आहे? त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। स्लम भागामध्ये फुलेनगर आहे, भारतनगर आहे, इथे मोठा पाण्याचा प्रश्न आहे, गटाराचा प्रश्न आहे, त्या गोष्टी कोणी सोडवल्या आहेत? त्याच्यावर अजून कोणी लक्ष दिलेलं नाही आहे। त्यामुळे ह्या ठिकाणी सगळ्यात जास्ती फसवलेलं आहे, लोकांना फसवलेलं आहे आणि लोक त्याचं उत्तर 15 तारखेला देणार म्हणजे देणार। आम्ही पण खूप आनंदित आहोत। सर्वात प्रथम जे 2 भाऊ एवढ्या वर्षांनी एकत्र झालेत त्याच्यामध्येच आम्ही खूप आनंदी आहोत। आणि ह्या दोन्ही भावांचं जे स्वप्न आहे की आपल्याला इथे पुन्हा एकदा आपल्याला मराठीच महापौर बनवायचं आहे, त्यासाठी आम्ही विशाल असून दे, मी असून दे, दोन्हीही आम्ही स्पर्धेमध्ये होतो। पण ज्या दिवशी आम्हा दोघांनाही आदेश आला, राजसाहेबांचा आदेश असून दे, उद्धव साहेबांचा आदेश असून दे, ज्या दिवशी आम्हाला आदेश आला त्या दिवसापासून आम्ही दोघंही जी स्पर्धा होती संपली म्हणून आम्ही पुढे कामाला लागलो। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला आम्ही जास्तीत जास्त प्रभाग क्रमांक 144मधनं आमचे अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
त्यांचे अधिकृत उमेदवार निमितजी भोसले यांना जास्तीत जास्त मतांनी आम्ही विजयी करणार. एक लक्षात घ्या, जेव्हा उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची युती झाली त्यावेळी आम्ही तर जल्लोष केलाच होता आणि उमेदवारी हा एक पार्ट असतो, ती एक स्पर्धा असते. ती त्या दिवशी संपली, ज्या दिवशी निमेशभाईंना AB फॉर्म भेटला त्या दिवशी ती स्पर्धा संपली. आता आमच्या पुढचं जे लक्ष आहे ते निमेशभाईंना निवडून आणणं हेच आमचं लक्ष आहे. ते लक्ष आम्ही पूर्ण करणारच आहोत, त्यात कुठलीही आमच्या मनात शंका नाही आहे. ठीक आहे. आणि तुम्ही सांगता या प्रभागातली कामं, मुळात या प्रभागात 9 वर्ष नगरसेविका जसं निमेशभाईंनी सांगितलं कधी बघितलेच नाही आम्ही लोकांनी, आणि गेले 3.5 वर्ष जे प्रशासनाचं हे होतं त्यातही कुठे लोकांची काही कामं झाली नाहीत. त्यामुळे कामं ह्या विभागात झालेली नाहीत, कुठलीही कामं केलेली नाहीत. कागदावरचा फंड पळवायची कामं केली फक्त, बाकी दुसरं काही केलं नाही. आणि आता त्यात पैशाच्या जीवावरती आम्ही निवडणूक जिंकू अशा बाता मारल्या जातात, ते होणार नाही. हे जे ते एवढे निष्ठावंत आले होते, हे निष्ठावंत त्यांना गाडणार आणि ठाकरे ब्रँडच मुंबईमध्ये राहणार आणि ठाकरे ब्रँडच मोठा होणार. ठाकरे ब्रँडचा नगरसेवक 144मध्ये निमेश भोसले यांच्या रूपाने निवडून येणार. 16 तारखेला आपण पुन्हा विजयी मेळाव्यामध्ये भेटू एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ती सेटलमेंटची आंदोलनं होती सगळी. RMC प्लांटचा जो विषय, माझ्याकडे माझा पत्रव्यवहार उभा आहे अजूनसुद्धा, मी दाखवीन तुम्हाला. आम्ही आंदोलनाचं जेव्हा पत्र दिलं ना त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा माणूस उपोषणाला बसला का तर मनसेने आंदोलन घेऊ नये जसं नवीन भाऊंनी सांगितलं. 2 दिवस कसं आंदोलन केलं, उपोषण आम्हाला माहीत आहे, भरपेट उपोषण केलं. आणि त्याच्यानंतर एका बिल्डरकडनं आणि RMC प्लांटवाल्यांकडनं सगळ्यांकडनं मलिदा खालून घेतला आणि तो विषय संपवला. ते तिकडच्या सोसायटीवाल्यांना पण माहिती आहे. कळलं. RMC प्लांट बंद करण्याचं काम तिकडच्या सोसायट्या, महाराष्ट्र निर्माण सेना, अजून इतर लोकांनी, विजयनी पण आमचा भरपूर पत्रव्यवहार केला आणि ते सगळ्यांच्या ताकदीने झालं. पण त्या आंदोलनामध्ये स्वतःची पोळी जर कोणी भाजून घेतली असेल ती त्यांनी भाजून घेतली स्वतःची पोळी. अख्ख्या गोवंडी परिसरातील सगळ्या नागरिकांना ही गोष्ट माहिती आहे. विजयचा अभ्यास त्याच्यावरती जास्त आहे, विजयी बोलेल त्याच्यावर. उपोषणाचा जेव्हा आम्हालाही कळालं की उपोषणाला बसणार आहे तेव्हा त्यांनी एवढी घाई केली का की सर्व, आता विशाल बोलत असेल म्हणजे त्यांनी पण पाठपुरावठा केला. तसं तेव्हा मी युवासेनेचा विभाग अधिकारी होतो तेव्हाही मी पाठपुरावठा करत होतो वारंवार. मी जेव्हा आता खासदार अनिल देसाई आमचे निवडून आले तेव्हाही मी त्यांच्यामार्फत सोसायट्यांशी बोलून पत्रव्यवहार केला होता. पण उपोषणाला जो मागील जो लोकप्रतिनिधी होता, लोकप्रतिनिधी होती एक महिला, पण महिला तर कधी दिसलीच नाही. सर्वांना माहिती आहे. आज आम्ही विभागामध्ये फिरतो, लोकांमध्ये हाच रोष आहे की जी नगरसेविका होती ती कधीच लोकांमध्ये कुठे आली नाही. पण उपोषणाच्या वेळी जेव्हा तो व्यक्ती उपोषणाला बसला होता तेव्हा असं होत होतं, उपोषणाला बसत होता, उठत होता, बसत होता, उठत होता. तेव्हाच लोकांनी त्या माणसाचे सर्व हावभाव, कशासाठी बसला ते सर्वांना, म्हणजे आम्ही तेव्हा विरोधक असूनही आम्हाला न बोलता लोकांनाच समजलं की हा व्यक्ती कशाला उपोषणाला बसतोय. खरं तर सर्वांना जय महाराष्ट्र. आमचे धडाडीचे उमेदवार शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार निमितजी भोसले हे उभे आहेत. आणि आज हा जो मेळावा आयोजित केलेला आहे तो सर्व पक्ष म्हणजे शिवसेना, मनसे आणि पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचा, ज्यांनी एकमेकांना अगोदरपासून ओळख आहे, परंतु कार्यामध्ये आता जे उमेदवार आमचा जो उभा आहे धडाडीचा निमिष भोसले, तर त्यासाठी जी काही यंत्रणा कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे फक्त सांगण्यासाठी आम्ही हा आज मेळावा घेतलेला आहे आणि शुभारंभ केलेला आहे नारळ वाढून का आज आमचा विजय, जसं आपण म्हणालात आमचा शाखा प्रमुख विजय आणि आम्ही सगळे इथे बसलेले सर्व पदाधिकारी विशाल आहे, म्हणजे विशाल विजय आमचा होणार आहे निमितजी भोसले साहेबांचा. आणि मशाल या निशाणीवर जास्तीत जास्त सगळ्यांनी वोट करून आम्हाला विजय करायचा आहे. प्रश्न असा आहे का गेली 9 वर्ष महानगरपालिकेमध्ये इलेक्शन झालेलं नाही आहे. 9 वर्ष आज होतील. 5 वर्षाचा कालावधी असतो आणि तो कालावधी आत्ताच्या ह्या गव्हर्नमेंटने पुढे ढकलून 4 वर्ष पुढे ढकलली. म्हणजे लोकांची कामं भरपूर खंडित राहिलेली आहेत आणि जो फंड पाहिजे
तो फंड नगरसेवक निवडून येतो, जसं गटारे आहेत, उद्याने आहेत, स्मशानभूमी आहे, इतर रस्ते आहेत, पूर्ण हे त्यांचं जातीचं काम असतं नगरसेवकाचं, की आपल्या विभागात हे सर्व करणं गरजेचं आहे. मग हे करायला जर नगरसेवकच विभागात नाही निवडून दिला तर कामं लोकांची होणार नाही आहे. मग त्याच्यामुळे लोकांना देखील याची कल्पना आहे. या होऊ घातलेल्या आत्ताच्या निवडणुकीसाठी त्यांना निमितजी भोसले आमचे चांगले उमेदवार आहेत. त्यांना कामाची कार्याची चांगली जाणीव आहे. 30-32 वर्षापासून ते या लोकांमध्ये काम करत आहेत. चांगल्या पद्धतीने त्यांना लोकांचा संपर्क आणि लोकांना त्यांनी आजपर्यंत मदत केलेली आहे. म्हणून आत्ताचं जे इलेक्शन आहे हे मशाल या आमच्या निशाणीवर शिक्का मारून आमच्या निमितजी भोसलेंना जास्तीत जास्त मतांनी 144 वॉर्डमधून विजयी करण्यासाठी सर्वांना मी विनंती करते. कार्यकर्ते, पब्लिक, ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, महिला, म्हणजे सर्वांना कळकळीची विनंती की आमच्या या मशाल चिन्हाला बटन दाबून तुम्ही विजयी करा. आणि आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे, आमचा जो ठाकरे ब्रँड आहे तो पुन्हा यायला पाहिजे आणि आमचा महापौर हा महानगरपालिकेमध्ये डौलाने फडकला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा ज्या वेळेला 24 तारखेला युती झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये, महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक उत्साह निर्माण झाला आहे की कधी एकदा निवडणूक जाहीर होते. कारण त्या 24 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले आणि आता आपण निवडणुकीला सामोरं जातो आहे. 144च्या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं निष्ठावंत म्हणून काय असतो, 30 वर्ष 35 वर्ष पक्षाचं काम केल्यानंतर या ठिकाणी निष्ठावंतांचा विजय होणार आहे एवढं त्या ठिकाणी सांगतो. कारण निमितजी भोसले साहेब हे मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. प्रभागामधलं काम, परिसरातलं काम हे तर आहेच, पण त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसांची सत्ता राहणार. आणि बाळासाहेबांचा त्यावेळी मंत्र होता, घाबरू नको, ही मराठी माणसाची मुंबई आहे आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चालणार तो ठाकरे ब्रँड चालणार, मुंबईमध्ये चालणार तो ठाकरे ब्रँडच चालणार. साहेब काम केलं म्हणाल तर एखादा विकास निधी येतो तो शासकीय पैशातून येतो. शासकीय पैशातून विकास केला म्हणजे काय मेहरबानी केली नाही. म्हणजे मी एक उदाहरण तुम्हाला देईन. मध्य प्रदेशमध्ये शबनम मावशी नावाचा तृतीयपंथीसुद्धा आमदार होता, बरोबर. पण त्यामुळे शासनाच्या विकास निधीतून येणारा पैसा हा खर्च करणे ह्याला काही मदत लागत नाही. पण जनतेच्या मनामध्ये मंदिरं उभं करण्याचं काम या ठिकाणी आमच्या निमेश भोसले साहेबांनी केलेलं आहे. शासनाच्या पैशाच्या पलीकडे निमेश भोसले साहेबांची व्यायामशाळा जी या ठिकाणी बघाल तर या ठिकाणी अनेक तरुण त्या ठिकाणी व्यायामशाळेच्या माध्यमातून शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये या ठिकाणी गेलेले आहेत. निमेश भोसले साहेबांच्या परिसरामध्ये व्यसनमुक्तींचा तरुणांचा एक चांगला संच आहे. माझं म्हणणं आहे, शासनाच्या शासकीय योजनाच्या पलीकडे काय काम केलं ते एकदा समोर आणून बोला. शासकीय कामं कोण पण करतो, शासकीय काम एखादा शेमडा पोरगासुद्धा करेल, शासकीय निधी कोण पण खर्च करेल. शासकीय निधीच्या पलीकडे निमेश भोसले साहेबांचं काम 124च्या प्रभागामध्ये आहे. आणि ह्याच्या जोड या ठिकाणी राजसाहेबांचे आहे, उद्धवसाहेबांचे आहे आणि ह्याला सगळ्यात मोठा स्टिकर आहे निष्ठावंतांचा आहे. आणि निष्ठावंत हा काही शब्द नाही आहे, निष्ठावंत ही भावना आहे, निष्ठावंत हा विचार आहे. त्यामुळे विचाराचा विजय होणार आहे एवढी आमच्या मनामध्ये खात्री आहे. प्रचाराचा नारळ माननीय निमेश जनार्दन भोसले यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आलेला आहे आणि हा विजयाचाच नारळ आम्ही वाढवलेला आहे. कारण जिथे निष्ठावान तिथे विजय निश्चित आहे. नगरसेवक बनून ते नगरपिते बनायला गेले होते. आम्ही नगरसेवक बनू आणि जनतेच्या काय सेवा आहेत त्या यापूर्वी पण केलेल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 144च्या मतदारांना नम्र आव्हान करतो की येणाऱ्या 15 तारखेला आपण भरघोस मताधिक्याने निमेश जनार्दन भोसले यांच्या मशाल या निशाणीवर शिक्का मारून त्यांना निवडून द्यावं आणि तुमचा खरा सेवक म्हणून त्यांना काम करायची संधी द्यावी एवढं मी त्यांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. 100% आज मराठी माणसावर जी मुंबईमध्ये संक्रांत आलेली आहे, या दोघांच्या एकत्र येण्यामुळे आज मराठी माणसाला खरोखरीच एक हुरूप आलेला आहे आणि कुठेतरी आशेचा किरण निर्माण झाला आहे की आपल्याला कोणीही डावलू शकत नाही. आपल्याला आपल्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आमच्या पाठी उभा आहे आणि दमदारपणे उभा आहे. हे मराठी माणसाच्या मनात खात्री झालेली आहे.